ऋषी तुला कळतंय तू काय केलंस ते? आई तू दादाला का बोलतीयस? त्याची काही चूक नाहीये. हा मग ठीक आहे ना, काय झालं? हातावर लिहिलं तर एवढा इश्यू करण्याची गरजच काय होती? धुतलं असतं, निघून गेलं असतं. किती चीप वाटतं ऋषी. इनामदारांचा मुलगा कॉलेजमध्ये मारामारी करतो आणि तेही त्याच कॉलेजमध्ये जिथे तू स्वतः प्रोफेसर आहेस. अशाने इनामदारांची काय आबरू राहिली याचा थोडा तरी विचार केलायस तू? मार्केटमध्ये जर काही गोष्ट कळाली ना तर आपले स्टॉक सुद्धा पडतील. ह्याचा अंदाज आहे तुम्हाला? पास झाला तुझं. तुझ्या बहिणीवरती आता कोणीतरी हात टाकायचा प्रयत्न केला आणि तुला अजूनही तुझ्या स्टॉक्सची पडली आहे. आणि मी त्या मुलाला मारल्याने तुझे स्टॉक्स कसे पडतील? ऋषी, निदान मी या गोष्टींचा विचार तरी करतोयस. तू विचार न करता वागतोयस. कॉलेजमध्ये मुलांना शिकवायला जातोस की अशी गुंडगिरी करायला? दादा, माझ्या आपल्या बहिणीवरती एकाने हात टाकलाय. गप्पा बसून जायचं का मी? अरे इथे तुझं हृदय आहे का नाही? दगड भरली आहे तिथे. सतत आपलं फायदा नुकसान एवढाच दिसतं तुला. तो मुलगा आपल्या बहिणीचा हात धरतो, तिच्या हातावरती त्याचं नाव लिहितो, तिची छेड काढतो आणि मी शांत बसून बघत राहायचं का फक्त? ऋषी, शांत बस असं कोण म्हणतंय? पण निदान आधी त्याला दम द्यायचास ना. अगं आई, दादाने त्यांना वॉर्निंग दिली होती, पण तरी त्यांची हिंमत बघ. म्हणून दादाने मारले त्यांना. आणि त्यांनी परत असं केलं नाही तर मी याहून जास्त मारीन त्याला. बास ऋषी, इनफ. तू त्या कॉलेजमध्ये लेक्चरर आहेस. मुलं तुझ्याकडे बघून शिकतात. मी इतकंच म्हणते, तू हे सगळं प्रकरण वेगळ्या पद्धतीने हँडल करायला हवं होतंस. नाही, तू सरळ प्रिन्सिपलकडे जायचं होतंस ना. त्यांना सांगायचं होतं त्याला रेस्ट्रिकेट करायला. आई, तेव्हा मला जे योग्य वाटलं ते मी केलं. पण आता याचे काय परिणाम होतील माहितीये तुला? त्या मुलाचे आई वडील पोलिसांकडे गेले. मला फरक नाही पडत. माझी फॅमिली, माझे मित्र मैत्रिणी, त्यांच्या वाकड्यात कोणी गेलं ना तर मी हेच करणार. चल प्राजक्ता, डोकी फिरली आहे त्यांची. ये. बघितलं साहेब ऋषी कसा वागतोय? किती इमॅच्युअर वागणं हे त्याचं कळतंय तुला? बहुतेक तो विसरलाय की तो इनामदारांचा मुलगा आहे. सोफिस्टिकेशन आणि मॅनर्स काय असतात ह्याचा विसर पडलाय ऋषीला. तू शांत हो, मी बघते काय करायचं.